एवढी मोठी साईज आहे, याला म्हणतात खापरी पापलेट. बघा जवळ. टन फक्त आवाज बघा आता कसा येईल आवाज. प्लेट बघा कसं पूर्ण साल निघालं. मला राहवत नाही, पहिला टेस्ट करून बघतो की कशी झाली फिश. कसं लगेच शिजतं ना. कसला फ्रेश पीस आहे बघा ना. आज आहे ना थोडासा मूड आहे ना थोडासा वेगळा आहे. आज थोडासा ना म्हणजे फिश खावीशी वाटते. मागे आपण चंपारण मटण बनवलेलो, आता ना थोडासा फिश खायची इच्छा झाली. बरेच दिवसापासून ॲक्च्युली फिश खायची इच्छा झाली. पण आहे ना मी ना विचार केला ह्यावेळेला ना पहिल्यांदाच मी ना केळीच्या पानात आहे ना फिश बनवू. म्हणजे केळीच्या पानात तिला मस्तपैकी वाफा वगैरे स्टफ करू, आतमध्ये मसाला वगैरे भरू, असं काहीतरी ना मला बनवायचं आहे. तर आता काय करतो माहिती आहे का, त्यासाठी ना मी पहिला जातो कुठे कोलडोंगरी आमच्या इथे आहे. कोलडोंगरी म्हणून एक ठिकाण आहे, तर तिथे फिश मार्केट आहे. म्हणजे मी नेहमी जर तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघते ना तर मी नेहमी ना एकाच ठिकाणून फिश आणतो. ते म्हणजे कोलडोंगरीचं एक मार्केट आहे, फिश मार्केट आहे. तर तिथूनच मी फिश आणतो. तर तिकडेच जाऊया आणि ना तिथे ना आपली मावशी आहे, तर बघूया मावशी पण आहे का. आणि मावशी असेल तर मावशीकडनं मस्तपैकी मोठे मोठे फिश घेऊया. आता आपण जाऊया आपण फिश मार्केटमध्ये आणि काय काय फिश आपल्याला मिळते ते बघूया. मस्तपैकी साफ स्वच्छ करून घेऊया आणि घरी येऊन बनवूया आपण आपलं केळीच्या पानातलं स्टफ असं काय म्हणतात फिश आपण बनवूया. तर बघूया कसं बनतं ते. हे बघा एवढी मोठी साईज आहे, याला म्हणतात खापरी पापलेट. बघा जवळ. आणि ह्याच्या मोठा आहे एक, त्याला काय म्हणतात सरगा. मला थोडंफार माहिती आहे. चालू होत्या. चला मावशीकडे आलेलो आहे आणि आपण घेतलेले आहेत फिश. इथे हे मोठी साईजची फिश आहे. आपण घेतल्या पापलेट आणि हे पापलेट घेतलेले आहेत. तर इथे अशी मावशीकडे आज मच्छी कमी आहे काय. आज गिराईक कमी आहे. आज गिराईक कमी आहे, मच्छी जास्त आहे. मच्छी जास्त आहे. सो आता आपण याला केळीच्या पानात फ्राय करणार आहे ना, तर तसंच आपण कटिंग करून घेतोय. हे मला जमलं नसतं. याच्यात मसाला भरणार ना. त्यातमध्ये काटा नाही आहे ना. असतो. हा काय अच्छा हा. मध्ये काढा. ऍक्च्युली हे खूप मोठी साईज आहे. आपल्याला वाटते छोटी, कॅमेरामध्ये छोटी दिसत असेल पण खूप मोठी साईज आहे. तर हे 2 घेतलेले आहेत आपण आणि हे 2 छोटे घेतलेले आहेत आणि बांगडे घेतलेले आहेत. चला दोन्ही पण आपण केळीच्या पानामध्येच करणार आहे ना, तर आपण तसेच कटिंग करून घेतो. माझा नंबर दे मला, मिस कॉल दे. चला सगळे फिश आपले व्यवस्थित कटिंग वगैरे झालेले आहेत. तर ह्या परातीत आपण काढून घेऊया आपली फ्रेश फिश काढून घेऊया. हे आहेत पापलेट आणि याची साईज बघा किती मोठी आहे. तर हे बिग साईज पापलेट आहेत आणि हे थोडेसे त्याहून थोडेसे साईजला कमी आहेत. आणि इथे आहेत बांगडे. आहा, बांगड्याची साईज तर एकदम हेवी आहे. आपण एक काय करूया, पहिला फिशला चांगलं स्वच्छ धुवून घेऊया. चला याच्यात स्वच्छ पाण्यानं हे चांगले पापलेट आणि बांगडे आहेत ना, याला स्वच्छ पाण्यात आपण मस्तपैकी धुवून घेऊया. पापलेटची साईज आहे ना एक नंबर आहे, खूप मोठे पापलेट आहेत. याला चांगलं ना स्वच्छ अशी धुवून घेऊया आपण. चला पापलेट आपले साफ स्वच्छ करून झालेले आहेत. मस्तपैकी 3 ते 4 पाण्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. पण आहे ना आता ना आपल्याला इथे ना थोडेसे अशा ना कट मारायचे आहेत. तर आपण एकदा ना त्या कट मारून घेऊ. हलके हलके आपल्याला अशा ना थोड्या कट मारून घ्यायच्या आहेत. म्हणजे आपल्याला मसाला चांगला ना याच्यामध्ये मुरला जाईल जेव्हा आपण मॅरिनेट वगैरे करू ना त्यासाठी.
आणि ना ह्याला ना कट मारायचे होते, ते कट पण मारून झालेले आहेत. तो आपला मसाला आहे ना तो इथे जाईल आणि जे आपण मॅरिनेट वगैरे करू ना तर इथे पण आपल्याला थोडासा मसाला लावता येईल. आता आपल्याला काय करायचं माहिती आहे काय, ह्याला ना मॅरिनेट करायला घ्यायचं आहे. तर आपण आता मॅरिनेट करायला घेऊया याला. चला, हे बेसिक पद्धतीने आपण कसं आहे मॅरिनेशन वगैरे करतोय, जसं मला जमतंय, जसं मला समजतंय तसं मी बनवण्याचं ट्राय करतोय. मी स्पेशली कुक वगैरे बनवणारा नाहीये, तर जसं जमतंय ना तसं मी करण्याचा ट्राय करतोय. तर आता आपण काय करूया माहितीये काय, पापलेट आहेत ना, तर ह्याला इथे करूया, एक पापलेट इकडे, एक पापलेट इकडे. आपण आहे ना ह्याच्यामध्ये मस्तपैकी ना पहिला तर लिंबू पिळून घेऊया. चला, लिंबाचा ज्यूस काढून झालेला आहे. त्यातल्या फक्त ह्या ना बिया आहेत ना या साईडला करायच्या आहेत. ही हळद टाकूया. हा जाणार घरगुती मसाला आहे, हा लाल तिखट आहे. तर हा लाल तिखट मसाला टाकतोय. जसं मला ॲक्च्युली तिखट आवडतं तर मी मसाला जरा जास्त टाकतोय. आणि मी ही घरीच बनवलेली आलं लसूणची पेस्ट. त्याच्यानंतर हे कोकणातून मागवलेलं आपलं कोकम आगळ, मस्तपैकी आंबटपणा येण्यासाठी. आणि आता ना हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मला तिखट जास्त आवडतं म्हणून मी तिखटचं प्रमाण जरा जास्त ठेवलेलं आहे. तर ह्याला चांगल्या प्रकारे एकदम मस्तपैकी याचा मसाला बनवून घ्यायचा आपल्याला. त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं टाकूया, तेल पण टाकूया ना. तर हे थोडंसं गेलं तेल. हा कलर बघा काय मस्त आलाय. एकदम बेसिक पद्धतीने हे गोष्ट मी बनवतो आहे. आणखी सर्व गोष्ट टाकतो, पण एक गोष्ट मी टाकायला नेहमी विसरतो, ते म्हणजे मीठ. आणि ह्यात आपल्याला पाहिजे तेवढं आपण मीठ घालायचं आहे. तर आपल्याला मस्तपैकी हा मसाला रेडी झालेला आहे. आणि आता आपण काय करूया, सगळं फिशला ना मस्तपैकी लावून घेऊया. तर याला चांगला आपण आता फिशला लावून घेऊया. मसाल्याचा कलर पण अतिशय छान आलेला आहे. याला करूया पलटी. तर सर्व फिशला आपल्याला प्रॉपर असा मसाला लावून घ्यायचा आहे. आणि नंतर आपण याला मॅरिनेट करायला अर्धा तास तरी ठेवून देणार आहे. अर्धा तास तरी आपण ह्याला मॅरिनेट होत होते, म्हणजे आपले जे पण फिश आहेत ना त्याला मसाला ना चांगला लागला पाहिजे, सगळ्या बाजूनी मुरला गेला पाहिजे. चला, आपला मसाला ना मस्तपैकी फिशला लागलेला आहे आणि कलर बघा ना किती सुंदर वाटतोय. आता आपल्याला काय करायचं, अर्धा तास तरी ना हे मॅरिनेट करायला ठेवायचं आहे. तिथपर्यंत ना आपण आहे ना आपलं जे आपण स्टफ भरणार आहे, जो मसाला भरणार आहे ना आतमध्ये, तर तो बनवायला घेऊया. चला, फिश ठेवले फ्रीजमध्ये. आता आपण यांना अर्धा ते पाऊण तासानंतर यांना ह्याला पुन्हा काढू, तिथपर्यंत ते प्रॉपर
मॅरिनेट होईल. आता जो फिशच्या आतमध्ये आपल्याला जो स्टफ भरायचा आहे, जो मसाला भरायचा, जो रेडी करायचा आहे, तर त्यासाठी मी इथे काय काय घेतलेलं आहे, तर हे ओलं किसलेलं हे खोबरं आहे, कोथिंबीर आहे, लसूण आहे आणि हे आहे आल्याचे तुकडे आहेत. ही हिरवी मिरची आहे पण ही तिखट नाहीये, हळद आहे, मीठ आहे आणि हे जे सफेद कांदे बघतात ना तुम्ही आणि ह्या कांद्याच्या पाती, तर ह्या आपल्याला बारीक चिरायच्या आणि तेलावर त्या फ्राय करायच्या. पण आता आपल्याला खोबरं, कोथिंबीर, लसूण, आलं आणि ही मिरची यामध्ये आपण काय करायचंय, तर ह्याचं आता वाटून घ्यायचंय आणि त्याची चांगली पेस्ट बनवायची. त्यानंतर आपल्याला तेलावरती जाऊन कांदा आणि हा जो पत्ता आहे त्याला फ्राय करायचा आणि त्यामध्ये हे वाटण टाकायचंय आणि त्याला चांगलं फ्राय करून घ्यायचंय. तर आता आपण काय करू, वाटण तयार करायला घेऊ. तर इथे मी हे टाकतो आहे खोबरं, टाकतोय हे कोथिंबीर, हे गेले लसूण आणि हे गेलं आलं आणि ह्या मिरच्या. ह्यात टाकायचे आहे आपल्याला, ही गेली हळद, मीठ, थोडंसं मी यामध्ये कोकम आगळ टाकतो कारण की थोडंसं आंबटपणा येण्यासाठी, मला आंबट फिश थोडीशी आवडते, थोडंसं टाकतोय आणि यात टाकायचं एकदम किंचित पाणी. मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. इथे आपली मस्तपैकी वाटण आपलं म्हणजे जो स्टफ आहे ना त्याचा मसाला हा रेडी झालेला आहे. कांदा आणि कांद्याच्या ज्या पाती आहेत त्याच्यावरती आपल्याला फ्राय करून घ्यायचं, चांगला शिजवून घ्यायचं. इथे घेतली कढई आणि कढईमध्ये आपण टाकूया तेल. जो आपण सकाळी मसाला बनवलेला स्टफसाठी, तर तो आता आपण याला चांगला या तेलावरती परतून घेणार आहे. आपण जो कांदा चिरलेला ना तो आपण याच्यात टाकून घेऊया आणि याला चांगला ब्राऊन होईपर्यंत याला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. तर हे ना आपण वाटून घेतलेलं जे वाटण होतं ना ते आपण यात टाकूया, हा मसाला, आणि ह्याला चांगला पैकी आपण या कांद्यासोबत फ्राय करून घेऊया. चलो इथे मसाला आपला मस्तपैकी रेडी झालेला आहे. तर आपण याला ना या बाउलमध्ये ना काढून घेऊया आणि ना थोडंसं थंड व्हायची वाट बघूया. म्हणजे काय, आपले फिश पण आहेत ना मॅरिनेट झालेले आहेत आणि मग आपल्याला हे फिशच्या आत भरायचं आहे. तर याला फक्त आपण या बाउलमध्ये काढून थोडंसं थंड होऊन देऊया. आहा, फिश मस्तपैकी मॅरिनेट झालेत. 1 2 3 टन. फिश एकदम मस्त मॅरिनेट झाले आणि ना पूर्ण मसाला आहे ना फिशला लागलेला आहे प्रॉपर एकदम. चला, आपल्या फिश मॅरिनेट झालेल्या आहेत आणि इथे आपला हा जो स्टफ आहे, मसाला आपण जो बनवलेला आहे तो पण रेडी झालेला आहे. पण मी काय एवढा फिश नाही बनवणार, एवढा फिश एकटा कोण खाईल. तर मी आता इथे याला असं ठेवून देतो आणि जेवढे लागणार आहेत ना आमचे मित्रमंडळी लोक, तेवढे मी हे 3 बनवतो आणि हे 3 ठेवून देतो. हा गेला फ्रीजमध्ये, म्हणजे नेक्स्ट टाइम आपण याला मस्तपैकी बनवून खाऊ शकतो, फ्राय वगैरे करू शकतो. तर हे आहे पापलेट. त्या पापलेटला ना आतमध्ये इकडे जर बघतील ना, इथे आपल्याला आत आहे ना मसाला असा हा भरून घ्यायचा आहे. हा असा प्रॉपर मसाला ह्याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे. ॲक्च्युली या फिशची खासियत काय, ह्याच्यामध्ये ना रंग भरपूर आहेत, लाल आहे, हिरवा आहे, त्यामुळे ना ही फिश बनवायला देखील मजा येते. चला, हा एक आपला रेडी. त्यानंतर इथे हा बांगडा आहे, तर या बांगड्यामध्ये पण आपण हे मसाला भरून घेऊ. ॲक्च्युली ना मला थोडंसं हे बनवायला जरा लेट झालं कारण की संध्याकाळ झाली आहे आणि माझा ब्लॉग शूट चालू होता. पण काय घरात पाहुणे आले ना, तर त्यामुळे ना संध्याकाळ झाली, तर माझं शूटमध्येच थांबलं आणि मी पुन्हा संध्याकाळी हा ब्लॉग कंटिन्यू केलेला आहे. चला, आपला केळीचं पान घेतलेलं आहे मस्तपैकी. आता आपलं हे जे पापलेट आहे ना, आहा,
ह्याला आपण चांगलं रॅप करून घेऊया. असं ठेवूया. चला रेडी आहे सर्व. आता आपण जाऊया किचन मध्ये. चला गॅसची फ्लेम स्लो ठेवली आहे आणि त्यामध्ये टाकलं आहे तेल आणि सुरुवात करूया आपण. यस, फक्त आवाज बघा आता कसा येईल. आवाज आहा. कारण की बघा ना, हा एवढा मोठा पापलेट आहे आणि ही कढई आहे ना, तुम्ही बघतील ना इतकी मोठी कढई आहे. तुम्हाला मी बोललेलो की व्हिडिओमध्ये तुम्हाला इतकं कळणार नाही की पापलेट किती मोठा येतो, पण या कढईवर तुम्हाला अंदाज आला असेल की किती मोठी साईज आहे. तर आता आपण काय करूया, 1 बाय 1 करून घेऊया. बापरे, फटाके फुटायला लागलेत नुसते. गॅसची मी फ्लेम स्लो ठेवली आहे आणि मी ठेवतो ह्याच्यावरती हे झाकण. चला थोडा वेळ झाला, आता आपण ना एक पलटी मारूया. आहा, चला वाव. आता याला आपण काढून घेऊया. चला पहिला पापलेट आपला रेडी आहे. बघूया कसा झाला असेल तो. हा 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 हा, सुगंध तर एक नंबर आलाय. त्यानंतर आपला हा गेला बांगडा आणि हा मीडियम साईजचा पापलेट. याला देखील आपण झाकण ठेवून देऊ. चला सुगंध तर मस्त येतोय. आता हे पण काढून घेऊया. चला फायनली आपल्या सगळ्या डिश रेडी आहेत. इथे हा किंग साईज म्हणजे मोठ्या साईजचा हा पापलेट आहे, हा मीडियम साईजचा पापलेट आहे आणि हा बिग साईजचा बांगडा. आपण काय केलेलं, सुरुवातीला आपण ह्याला मॅरिनेट करून घेतलं. त्याच्यानंतर मॅरिनेशन झाल्यानंतर आपण मसाला बनवला, स्टफ बनवलं. तो आपण या माशाच्या आतमध्ये म्हणजे पापलेटच्या आतमध्ये भरला, बांगड्याच्या आतमध्ये पण भरला. त्यानंतर आपण तेलावरती ते वाफवलं. आता बघूया. बघून तर सुगंध तर इतका छान येतोय, पण कळेल. ॲक्च्युली मी पटापट काढलं कारण की मला मच्छी बनवताना नेहमी ना भीती वाटते, कारण की ना मच्छी कशी पटकन शिजली जाते ना, त्यासाठी. तर काय हिला धार आहे की नाही. एक मिनटं, मी मोठी कैची घेऊन येतो. चला बघूया आपले फिश कशी झाली आहे. ती खूप मेहनतीने बनवली आहे. बघूया. बांधताना किती प्रॉब्लेम येत होता, सुटताना पटकन सुटते. चला पहिला आपण हे पण सोडून घेऊया ना, म्हणजे तिन्ही एकत्र आपल्याला ओपन करता येतील. हा बघूया. बापरे, ह्याला खूप ठिकाणी लपेटलंय. हा पापलेट बघा कसं पूर्ण साल निघालं. बघा, हा सुगंध बघा, एकदम फ्रेश पापलेट आहे ना. क्या बात आहे. आता आपण हे दोन खोलून बघूया. आता हा पापलेट खोलून बघूया. कुठे बाबा हे धागे जाऊ दे. हा क्या बात है.
वाव, एकदम फ्रेश आहे ना, त्यामुळे ना प्रॉपर कुक झालेलं आहे आणि सुगंध आहे ना मसाल्यांचा इतका भारी येतोय ना. ओ हो, मसाला क्या बात आहे. डिश बघायला इतकं भारी वाटतंय ना. आणि कसे फ्रेश आहेत ना, त्या मार्केटमध्ये कसं फ्रेश मच्छी मिळते. तर आता ना मला राहवत नाही, पहिला टेस्ट करून बघतो की कशी झाली फिश. आणि तुम्हाला फिश पण मी दाखवतो की किती फ्रेश आहे ती, किती ताजी आहे ती. टेस्ट करून बघूया. पण टेस्ट करण्या अगोदर ना आपण याच्यावरती ना मस्त कोथिंबीर घालून घेऊ. आत्ता कशी डिश एकदम परफेक्ट वाटते. मी तुम्हाला फ्रेश फिश बोललेलो, हे बघा. पापलेट आहे ना, आपण जे मॅरिनेट केलेलं ना त्यामुळे ना मसाला, आपण ॲक्च्युली कसं आपल्या घरी पाहुणे आलेले त्यामुळे मॅरिनेशन आपण जास्त वेळ ठेवलं, त्यामुळे जो मसाला मुरला आहे ना तो एक नंबर वाटतोय. आणि पापलेट कसं लगेच शिजतं ना. कसला फ्रेश पीस आहे बघा ना. आता ह्यात आपण जो मसाला भरलेला ना, कुठे गेला तो. थोडा आंबट पण आहे, आपण कोकम आगळ वगैरे टाकलेलं ना. सही मजा आली. पहिल्यांदा मला असं काहीतरी ब्लॉगमध्ये बोलायला मिळतंय की बाबा थोडी डिश चांगली झाली, नाहीतर काही ना काही राहतच. कसा मी प्रयत्न करतो ना, तर आजचा हा प्रयत्न थोडासा सक्सेसफुल झाला. आणि ते बांगडा ट्राय करू. बांगडा हा बघा, बांगडा पण एकदम फ्रेश आहे. एक नंबर. मसाला पण एकदम मसाला. ते कांदे टाकले ना छोटे, तर त्याच्यामुळे ना मसाल्याची ना टेस्ट आणखीन वाढली. असं काही फिश बनवलं आणि त्याच्यामध्ये स्टफ भरलं, त्याचा ट्राय केलं. तर जसं जमतं तसं मी प्रयत्न करत असतो. पण तुम्हाला खरं सांगू, हा कुकिंगचा व्लॉग शूट करताना त्याच्या मागे काय दमछाक होते ना, ते माझं मलाच माहिती आहे. पण मी प्रयत्न करतो तुम्हाला चांगला चांगला कॉन्टेंट दाखवण्यासाठी. बाय द वे, तुम्हाला हा कसा वाटला आजचा हा रेसिपीचा व्लॉग. जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्लॉगला नक्की लाईक करा. चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटेन तुम्हाला अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. आणि हो, आपली काळजी घ्या. मस्त मस्त डिश खात राहा. बाय बाय.